यवतमाळ जिल्ह्यातील अरणी विधानसभेचे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्याची सजा आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। केळापूर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश हितेंद्र वाणी यांनी हा निकाल दिला असून प्रकरण 2013 साली पांढरकवडा वीज वितरण कार्यालयात धुडगूस घडल्याचं आहे। राजू तोडसाम यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन अकाउंटंट सुरेश आकोट यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, तसंच शासकीय कामात व्यत्यय आणला होता। या प्रकरणी तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आणि प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आलं। या प्रकरणी साक्ष पुरावे तपासून न्यायमूर्ती हितेंद्र वाणी यांनी आमदार राजू तोडसाम यांना दोषी ठरवत 3 महिन्याची सजा आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। आमदार तोडसाम यांना अटक होण्याची शक्यता असून त्यांच्यावर विधानसभा सदस्य अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं खळबळ उडाली आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। श्रीकांत, अधिक काय माहिती आहे? दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हा निर्णय आज सुनावलेला आहे। 2013 मधलं हे प्रकरण आहे। MSEBच्या कार्यालयामध्ये जाऊन अकाउंटंटला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि तिथल्या शासकीय कार्यालयात कामकाजात त्यांनी अडथळा निर्माण केला होता। या प्रकरणाची सुनावणी आज झाली आणि निकाल जाहीर होतात आता एकंदर संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये देखील खळबळ उडाली आहे। आमदार राजू तोडसाम हे भाजपाचे आहेत आणि ते सध्या न्यायालयीन ताब्यात आहेत। त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील तिथे जमाव केलेला आहे आणि त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊन त्यांच्यावर अपात्रतेची देखील टांगती तलवार असल्याची चर्चा या न्यायालय परिसरात सुरू आहे। धन्यवाद श्रीकांत या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।